हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांना माहीतच आहे की आपण 21 गुरुवारचं जे श्री स्वामी समर्थांचं व्रत करत आहोत, तर त्यातलाच माझा 18वा गुरुवार आहे. तर ही छोटीशी स्वामींची सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कशा पद्धतीने स्वामी समर्थांची सेवा करते. श्री स्वामी समर्थ चरित्र सामरामृतचं हे पारायण मी कसं करते. तर सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठून छान असं आपल्याला पूर्ण घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि यात अवघड असं काहीच नाही आहे. आपल्याला घर क्लीन करायचे. स्वामीची सेवा करणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता. आपल्याला पूर्ण घराची स्वच्छता करायची आहे आणि नंतर सुरुवात आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यापासून, ज्याला जसं जमेल त्याने तशा पद्धतीने करायचं आहे. पण क्लिनिंग खूप महत्त्वाची. उंबरठ्याचं अगोदर सकाळी उठलं की पोच वगैरे झाडून तिथे स्वच्छ पुसून वगैरे आपल्याला घ्यायचं आहे. दररोज सुद्धा आपण या गोष्टी करतोच, पण आजच्या दिवशी विशेष म्हणजे आपल्याला उंबरठा पूजन करायचं आहे. आपली मुलं छोटी असतील, काही जॉब वगैरे करणाऱ्या बायका असतील, तर अशांना दररोज ह्या गोष्टी करणं शक्य नसतं. पण काही काही जण खूप आवडीने दररोज ते कामं करतात. जसं की काही घरातून काम करणाऱ्या बायका असतील, थोडा वेळ असेल तर त्या उंबरठा पूजन वगैरे दररोज सुद्धा करतात. पण माझा बच्चू सुद्धा छोटा आहे आणि हल्लीच तो शाळेत जायला लागलाय, त्यामुळे मला ते शक्य होत नाही. म्हणून मी काही सण वगैरे असेल आणि गुरुवारी तर ते मी नक्कीच करते. परत आता श्रावण चालू असल्यामुळे श्रावण सोमवारी वगैरे या गोष्टी नक्कीच होतात. आणि पूर्ण क्लिनिंग करून छान स्वच्छ करून आपल्याला सरळ उंबरठा पूजन करायचं आहे. छान रांगोळी वगैरे काढायची आहे. आणि हवं तर आपण प्रत्येक गुरुवारी दरवाजा पुसला तरीही चालतो किंवा कधी स्किप केलं तरी सुद्धा चालतो. दरवाजावर उंबरठ्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. असं म्हटलं जातं की दरवाजावर लक्ष्मी वास करते, त्यामुळे दरवाजा आपण नक्कीच क्लीन ठेवला पाहिजे. आपला उंबरठा क्लीन ठेवला पाहिजे. आणि कुठल्याही पूजेची सुरुवात आपण अगोदर उंबरठ्यापासून केली पाहिजे, कारण आपल्या घराची जी लक्ष्मी असते ती मेन उंबरठ्यावर असते. आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर, आपल्या घरावर राहावी म्हणून आपण उंबरठा पूजन सगळ्यात अगोदर केलं पाहिजे आणि नेहमी केलं पाहिजे. आपल्या दारासमोर जे आदल्या दिवशीची किंवा दिवसभराची चप्पल वगैरे पडलेली असतात, तर ती तशीच अस्तव्यस्त न पाडता आपण त्याला व्यवस्थित जागच्या जागी ठेवणे, कचरा वगैरे साचला असेल तर ते क्लीन करणे, तर हे सर्व आपण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल, आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा राहील. त्यामुळे आपण उंबरठ्याचं पूजन, छोटी मोठी दरवाजाच्या बाहेरची क्लिनिंग नक्कीच केली पाहिजे. तर अशाच पद्धतीने मी सुद्धा हळदीचं लेपन करते उंबरठ्यावर, कारण ही हळदी थोडीशी रखरखीत होती, त्यामुळे ह्याचं व्यवस्थित लेपन बसत नव्हतं. पण मी कसं तरी बसवलं. यासाठी आपल्याला वेगळी स्मूथवाली हळदी लागते, त्याने व्यवस्थित लेपन बसतं. तर ते परफेक्ट लेपन कसं बनवायचं हे सुद्धा मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. आणि नंतर आपल्याला हळदी उंबरठ्याच्या दोन्ही साईडने हळदी कुंकुम लावून, आपल्या डोक्याला हळदी कुंकुम लावून तिथे थोड्याशा अक्षदा आणि फुले वाहून घ्यायच्या आहेत. जसं की मी तुम्हाला अगोदर सुद्धा म्हटलं, उंबरठ्यावर लक्ष्मी वास करते म्हणून आपण लक्ष्मीला फुले वाहिलीच पाहिजे. आणि तुम्ही बऱ्याच घरामध्ये सुद्धा पाहिलं असेल की दरवाजाच्या म्हणजे मेन डोअरचे जे उंबरठा असतो, चौकट असतो, त्या दोन्ही ठिकाणी फुले वाहिलेली असतात, रांगोळी काढलेली असती. असं माझ्या इथे लाकडाची चौकट उंबरठा वगैरे नाही आहे, पण ज्याला ऑप्शन नाही त्याने असं केलं तरी चालतं. पण ज्याचं स्वतःचं घर वगैरे आहे तिथे इथे लाकडाची चौकट नक्कीच पाहिजे. हा दरवाजा लाकडाचा उंबरठा नक्कीच पाहिजे. इथे आता रेंटवर राहिल्यामुळे बरेच जण आपण कॉम्प्रोमाइज करतो, पण असं असलं तरी आपण न करण्यापेक्षा केलेलं कधीही वेगळं. दररोज आपण छोटी मोठी का होईना रांगोळी नक्कीच काढली पाहिजे. मी जेवढा होईल तेवढा रांगोळी आणि क्लिनिंगचा प्रयत्न नक्कीच करते, पण उंबरठा पूजन या गोष्टी माझ्याकडून दररोज होत नाहीत. छोटी का होईना पण मी माझ्या दरवाजाच्या समोर रांगोळी दररोज काढण्याचा प्रयत्न करते. देवघरासमोर रांगोळी काढते. तर अशा पद्धतीने आपल्याला छोटीशी रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे. याने एकतर आपला पोर्च सुद्धा सुंदर दिसेल आणि आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटेल. घरातील माणसाला नाहीच, तसेच बाहेरून सुद्धा जॉबवरून शाळेतून येणाऱ्याला घरी आल्यानंतर खूप जास्त प्रसन्न आणि एकदम पॉझिटिव्ह फील झालं पाहिजे. म्हणून आपण आपलं घर नेहमी असं स्वच्छ ठेवलं पाहिजे. आपल्या घरातली लक्ष्मी उंबरठ्यावर वास करते म्हणून तिथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि आता सरळ वळूया आपण स्वामी समर्थाच्या पूजेकडे. माझी देवाची दररोजची देवपूजा मी करून घेतली आणि आता स्वामींची पूजा करायला घेत आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला आसन आणि दिशा हे ठरवायचं असतं. तर माझ्या देवघराची दिशा बरोबर आहे. आपल्याला ईशान्य किंवा पूर्व दिशेला पूजा वगैरे मांडायची आहे. आणि आसन सगळ्यात महत्त्वाचं, कुठलीही पूजा करते वेळी कधी जमिनीवर बसू नये. पाठ किंवा आसन आपण नक्कीच घ्यावे. पूजेची सुरुवात करते वेळी मी अगोदर धूप लावून करते, कारण जेणेकरून मला खूप जास्त पॉझिटिव्ह फील होतं आणि माझ्या घरात सुद्धा ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतील तर त्या बाहेर जायला मदत होते.
म्हणून तुम्ही सुद्धा नक्की एकदा असं ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप छान फील होईल. आपण जेव्हा देवाचं नामस्मरण करतो तेव्हा ह्या धूपचं जे सुगंध असतो किंवा हे धूप जे आपल्या घरात पसरत जातो त्या पद्धतीने आपल्या देवाचं नामस्मरण सुद्धा घराच्या कोपऱ्यात पसरत जाते. म्हणून सगळ्यात अगोदर पूजा करण्याच्या अगोदर आपण धूप आपल्या घरात नक्कीच लावला पाहिजे. असं काहीच वेळा होत असेल की मी धूप स्टार्टिंगला नाही लावला, नाही तर मॅक्झिमम वेळा मी स्टार्टिंगलाच धूप लावते. धूपवर एक कापूर ठेवते जेणेकरून त्या कापुराच्या स्मेलने सुद्धा आपल्याला भारी वाटावं आणि मुळात मला खूप जास्त छान वाटते. नंतर आपल्याला तिथली क्लिनिंग करून लाल कलरचं एक वस्त्र अंथरून घ्यायचं, त्यावर त्रिमूर्तीची फ्रेम ठेवायची आणि नंतर एक छोटासा पाट ठेवून घ्यायचा. आता पूजा करण्याच्या अगोदर आपण पूजा करत असतो निरंजनाची. त्यासाठी खाली अक्षदा म्हणजेच तांदूळ, हळदी कुंकुम वाहून घ्यायचे आणि त्यावर जो तेलाचा किंवा तुपाचा आपला निरंजन आहे, मी स्टार्टिंगला हा तेलाचं निरंजन ठेवते आणि आरतीच्या वेळेला मी तुपाचं निरंजन घेते. तर जो हा तेलाचं निरंजन आपण स्टार्टिंगला लावून ठेवणार आहोत त्या निरंजनाची पूजा करायची. आपल्या डोक्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचं, निरंजनाला एक फूल वाहून घ्यायचं, खाली अक्षदा ठेवायच्या, थोड्याशा अक्षदा वाहून घ्यायच्या आणि निरंजन लावून आपल्याला अशा पद्धतीने पूजेची सुरुवात करायची आहे. कधीही स्वामी समर्थांची असो किंवा कुठलीही पूजा असो आपल्याला निरंजन लावूनच करायची आहे, जेणेकरून आपली पूजा होईपर्यंत तो दिवा तो निरंजन चालू राहिला पाहिजे. तर अशा पद्धतीने निरंजन लावून घ्यायचं आणि देवाची पूजा करून घ्यायची. निरंजनाला नमस्कार करायचा आणि पूजेला सुरुवात करायची. तर आता पूजेची सुरुवात काय, तर आपली पंचामृत अभिषेकाने सुरुवात असती. जलाने अगोदर आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. तर आपण स्वामींची सेवा दररोज करतो. ज्यांनी गुरुपद घेतला असेल यांना तर माहीतच आहे आणि गुरुपद घेतल्यानंतर स्वामीची सेवा कशी करायची याचा सुद्धा मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. पण जे माझं हे 21 गुरुवारचं व्रत आहे तर त्या दिवशी गुरुवारी विशेष सेवा कशी करायची यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. अगोदर पाण्याने, नंतर पंचामृताने स्वामींचा अभिषेक करायचा आहे. तर पंचामृताने आपण हवं तर एक एक करून सुद्धा पंचामृत स्वामींना अभिषेक घालू शकतो किंवा एकत्र पंचामृत करून सुद्धा आपण स्वामींचा अभिषेक करू शकतो. तर एकत्र पंचामृत म्हणजे काय घ्यायचं, दूध, दही, तूप, मध आणि साखर एवढ्या वस्तू एकत्र मिक्स करून आपल्याला स्वामींना मानस पूजा किंवा श्री स्वामी समर्थ किंवा तारक मंत्र म्हणून स्वामींचा छान अभिषेक करायचा आहे. जर एवढ्यापैकी जे काही पाठ असेल ते म्हणू शकतो किंवा फोनवर लावून सुद्धा आपण म्हणू शकतो. एवढं जर नाही झालं तर आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करत करत सुद्धा किंवा तारक मंत्र म्हणत सुद्धा स्वामींचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. किंवा मानस पूजा म्हटल्यावर तर अधिक चांगलं, कारण मानस पूजेमध्ये स्वामींच्या ताटापासून म्हणजे जसं आपण पूजेचं ताट बनवतो तिथपासनं तर नैवेद्यापर्यंत पूर्ण उच्चार आहेत आणि मानस पूजा ऐकल्यावर खरंच मनाला खूप जास्त छान वाटतं. तर अशा पद्धतीने स्वामींना अभिषेक घालून व्यवस्थित छान पद्धतीने पुसून घ्यायचं आहे स्वच्छ कपड्यांनी आणि स्वामीला स्थानापन्न करायचं आहे पाटावर. तर आपण स्वामीचं नामस्मरण करत करतच आपल्याला हे 21 गुरुवारचं जे व्रत आहे, जी स्वामीची सेवा आहे ती करायची आहे. असं म्हटलं जातं की आपल्या जीवनात जे काही दुःख आहेत ते अर्धे दुःख तर स्वामी नामानेच हरपून जातात. म्हणून आपल्याला स्वामींचं नाम नेहमी आपल्या ओठामध्ये ठेवायचं आहे, नेहमी स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. जसं जसं थोडीफार पूजा होत आली तसं आपल्याला धूप पूर्णपणे बंद करून धूपदानीमध्ये ठेवून द्यायचं आहे, कारण धूप पण सगळीकडे पसरला पाहिजे आणि छान वाटलं पाहिजे. स्वामीचा अभिषेक झाला की आपल्याला स्वामींना धूप द्यायचा आहे, सर्व देवी देवतांना धूप द्यायचा आहे. असं म्हटलं जातं की स्वामींना पिवळं चंदन आणि धूप खूप जास्त आवडतो आणि त्यामध्ये पिवळ्या कलरचं चाफ्याचं फूल स्वामींना खूप आवडतं. म्हणून आपण जर सक्सेस झालं किंवा जर तुमच्याकडे असेल तर स्वामींना पिवळं फूल वाहण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. पिवळं चंदन तर आपल्याकडे असतंच आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींना धूप नक्कीच दिला पाहिजे. धूप दिला तर नंतर स्वामींना आपल्याला पिवळं चंदन लावून घ्यायचं, त्रिमूर्तीला पिवळं चंदन लावून घ्यायचं, विठुरायाला पिवळं चंदन लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चंदन लावून घ्यायचं. मानस पूजेमध्ये सुद्धा चंदनाचा टिळा वगैरे सगळाच उल्लेख आहे, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा रीड करू शकता. तुम्ही एकदा ऐका फोनवर आणि फोनवर लावून ठेवल्यावर मानस पूजेचे पूर्ण ते होईपर्यंत आपली पूजा होऊन जाते. तर नंतर आपल्याला स्वामींना हार घालायचा आहे, जो काही आपल्याकडे आर्टिफिशियल हार असतील ते किंवा प्रकारच्या गोष्टींनी आपल्याला स्वामींना छान सजवायचं आहे आणि नंतर आपल्याला स्वामींना फुले व्हायची आहेत. तर जेवढी आपण स्वामींना फुले वाहू तेवढी चांगली. पण स्वामींचं आवडती पिवळ्या कलरचं चाफा असेल तर ठीक, नसेल तर हा श्रावण महिना आहे, आपण स्वामींना बेल वाहू शकतो, पिवळी फुले वाहू शकतो,
झेंडूचे फुले वाहू शकतो, कुठलीही गुलाबाची फुले वाहू शकतो. तर अशा पद्धतीने स्वामी नामाचा जप करत करत आपल्याला फुले वाहून घ्यायची आहेत. आणि मी सुद्धा बेल वगैरे वाहून घेतला. आणि श्रावण महिना म्हटलं की आपल्या घरामध्ये बेल असतोच, तर आपण दररोज महादेव शंकरांना किंवा स्वामींना एक बेलपत्र वाहिलं तरीसुद्धा चालतं. बेलाचं महत्त्व तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की किती आहे, त्यामुळे आपण बेल वाहिला तरी चालतो. फुले नसतील तरी पण असतील तर अजून चांगलं. मी अगोदरसुद्धा तुम्हाला म्हटलं की फुलांनी आपलं देवघर खरंच लिटरली खूप जास्त सुंदर दिसतं, त्यामुळे आपण देवपूजेमध्ये फुलं आणि रांगोळी नक्कीच इन्व्हॉल्व केली पाहिजे. नंतर छान असं मी देवाला डेकोरेट करून घेतलं, कारण जेव्हा जेव्हा मी माझं घर डेकोरेट करायचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा मला इंटरनली खूप जास्त छान वाटतं. तसंच माझ्या घरामध्ये ज्या व्हाईब्स येतात त्या मला खूप जास्त आवडतात. घरामध्ये तसं तर दिवसभर मी एकटीच असते बेबी स्कूलवरून येईपर्यंत. जेव्हा जेव्हा माझं लक्ष माझ्या देवघराकडे जाते तेव्हा मला खूप जास्त छान वाटतं. तर पूजा संपन्न झाल्यानंतर आता वेळ आहे श्री स्वामी चरित्र सारामृत वाचनाची. तर स्वामी समर्थ चरित्र सारामृताला हळदी कुंकुम लावून घ्यायचं, नंतर आपल्या डोक्याला लावून घ्यायचं आणि नमस्कार करून वाचनाला सुरुवात करायची. तर हे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत आहे 21 अध्यायाचं. तर हे 21 अध्याय आपल्याला ह्या 21 गुरुवारचं जे व्रत आहे त्यामध्ये 21 वेळा आपलं वाचन झालं पाहिजे. तर ह्या गुरुवारी जर आपण 21 अध्याय एकाच दिवशी वाचले तर त्याला बराचसा वेळ लागतो. स्टार्टिंगचे 4-5 गुरुवार मी ते करण्याचा प्रयत्न केला, पण बच्चूचं स्कूल, आहोंचा टिफिन आणि घरातली कामं याने मला ते बॅलन्स बसत नव्हतं. त्यामुळे आता दररोज मी 3 अध्याय वाचते आणि 7 दिवसात हे माझं 21 अध्यायाचं एक वेळेचं पारायण कंप्लीट करते. तर अशा पद्धतीने सुद्धा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकतात, किंवा दररोज 7-7 अध्याय वाचायचे. असे करून 21 अध्याय 3 दिवसामध्ये कंप्लीट होतात. तर अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत तुम्ही नक्कीच वाचू शकता. सारामृत वाचनानंतर आपल्या जीवनातील बदल खूप मोठे असतात. याचा एक्सपिरियन्स मला स्वतः आहे, मी स्वतः अनुभवल्यात या गोष्टी. लाईफमध्ये खूप जास्त चेंजेस होतात आणि महत्त्वाचं मनाला खूप जास्त पीस भेटतं. जेव्हा आपण खूप जास्त नाराज असतो, लाईफमध्ये काहीतरी निराश किंवा काही अडचणी आहेत, तर या ग्रंथाने त्या अडचणी पूर्ण होण्यास नक्कीच मदत होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा, आणि त्यातले त्यात या ग्रंथाच्या शेवटी कुठला अध्याय कशासाठी वाचायचा आहे किंवा कुठली गोष्ट यशस्वी होण्यासाठी किती अध्याय वाचायचे आहेत, तर हे सुद्धा दिलेलं आहे. ते जर तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते. मी त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा अध्याय ग्रंथ वाचायचा आहे स्वामींचा. आपल्याला जसं जमेल त्या पद्धतीने आपल्याला स्वामींची ही छोटीशी पूजा करायची आहे. एकतर 7-7 अध्याय मिळून 3 दिवस किंवा 3-3 अध्याय मिळून 7 दिवस. जर आपण गुरुवारी वाचन सुरुवात केलं तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असं 3 दिवसात हे 21 अध्यायाचं पारायण होतं 7-7 करून. आणि जर आपण 3-3 अध्याय वाचले तर ह्या गुरुवारपासून समोरच्या बुधवारपर्यंत 21 अध्याय एंड होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींचे अध्याय वाचून स्वामींची ही छोटीशी सेवा करायची आहे, स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर तुमची सुद्धा इच्छा असेल की आपल्याला बरेच दिवस झालं श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत करायचं आहे, तर ते कसं करायला पाहिजे, त्याची छोटीशी पूजा कशी आहे अँड ऑल सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हार्ड वाटत असतील, योग्य माहीत नाही, तर एवढं सांगते की मलाही बऱ्याचशा गोष्टी परफेक्ट माहीत नसतील, पण जशा पद्धतीने आपल्याला जमेल तशी आपण सेवा नक्कीच केली पाहिजे. यात माझंही बरंचसं काही चुकत असेल, जर माझ्यापेक्षा बेटर कोणाला माहीत असेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करून कळवा. पण मला असं वाटतं की परफेक्ट पूजा अशी कोणालाच माहीत नसती. त्यापेक्षा आपल्याला जेवढी सेवा होईल तेवढी आपण देवाची केली पाहिजे. जेवढं जमेल तेवढं आपण करू म्हणण्यापेक्षा केलं पाहिजे. आणि आपण योग्य गोष्टीचा शोध लावत बसण्यापेक्षा जेवढं आपल्याला जमतं तेवढी तर सेवा आपण नक्कीच केली पाहिजे. आणि तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ पाहून थोडं तरी वाटलं असेल की आपण सुद्धा स्वामींची ही सेवा केली पाहिजे, तर तुम्ही अजिबात विचार करू नका. ज्या वेळेपासून माझा हा व्हिडिओ पाहिला आहे त्याच्या नेक्स्ट डेला किंवा नेक्स्ट गुरुवारी तुम्ही सेवा नक्कीच सुरू करू शकतात. तर अशा पद्धतीने स्वामींचं सारामृत वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे जपमाळ करायची आहे. असं म्हटलं जातं की स्वामी नामाचा जप केल्याने जीवनातील नैराश्य दूर होते, संकट अडचणी कमी होतात. तर त्याच पद्धतीने स्वामी नामाची एक माळ जरी जप केली तर एवढं रिलॅक्स फील होतं. आपण जर सकाळी जप माळ ओढली असेल तर आपल्याला दिवसभर कुठल्याही वाईट गोष्टी डोक्यात येत नाहीत, आपण जास्त विचारसुद्धा करत नाहीत. बऱ्याच जणांना ओव्हर थिंकिंगची सवय असते आणि घरात बसून तर आपल्याला ओव्हर थिंक फार होतं, हे असंच होईल का ते, तर ओव्हर थिंकिंगसुद्धा आपली बऱ्यापैकी दूर होते. त्यामुळे आपण या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे. स्वामींची एक का होईना पण जपमाळ नक्कीच ओढली पाहिजे. एकदम रिलॅक्स शांत माइंड ठेवून मी सुद्धा घरात सगळे
जॉबला वगैरे गेल्या असताना किंवा स्कूलला वगैरे गेल्यावर पिल्लू किंवा झोपल्यावर मी ही पूजा करते, जेणेकरून माझं माइंड रिलॅक्स असेल. आणि या पद्धतीने स्वामीनामाची एक जपमाळ मी नक्कीच ओढते. जर शक्य असेल तर आपण 9 ओळ्या तरीसुद्धा चालते, 11 वेळा केला तरीसुद्धा चालते, पण जर शक्य नसेल तर 1 वेळा जरी स्वामींची माळ ओढली तरीसुद्धा चालते. नंतर श्री स्वामी समर्थांच्या माळीला नमस्कार करून स्वामींना सुद्धा नमस्कार करायचा आहे. आणि आता वेळ आहे स्वामींच्या आरतीची. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने मी सकाळी जर स्वामींची पूजा केली असेल तर आपल्याला 2 वेळा श्री स्वामी समर्थांची आरती करायची आहे. कारण सकाळच्या वेळेला जर आपण आरती वगैरे केलं तेव्हा घरामध्ये कोणीसुद्धा नसतं, मुलंसुद्धा शाळेत गेलेली असतात आणि आपल्या घरातली माणसंसुद्धा जॉब निमित्ताने किंवा काही कोणी जिकडे तिकडे गेलेलं असतं. त्यामुळे आपण एकटा असताना आरती केली तर तीही चालते, पण जेव्हा आपल्या घरातील सगळेजण घरी आहेत तेव्हा सायंकाळच्या वेळेला सुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थांची आरती करायची आहे, जेणेकरून आपल्या घरच्यांना सुद्धा आरतीचा योग भेटावा. मंदिरामध्ये, मठामध्ये असं म्हटलं जातं की स्वामींची आरती नशिबानेच भेटते. मग घरी जर आपल्याला आठवड्यातून एकदा गुरुवारी आरती करायला भेटत असेल तर त्याचा योग सुद्धा आपल्या घरच्यांना नक्कीच भेटला पाहिजे. नंतर आरती घ्यायची, स्वामींना आरती द्यायची, स्वामींना नमस्कार करायचा. आणि आता वेळ आहे नैवेद्याची. तर आता बऱ्याच जणांना असं वाटतं की नैवेद्य म्हणजे काय. जर सकाळी पूजा केली असेल तर तेवढं सकाळी नैवेद्य वगैरे तर काही नसतं, कारण टिफिनचं वगैरे बरंचसं उष्ट झालेलं असतं, ते तर आपण ठेवू शकत नाही. पण गुरुवारचा उपवास मला असतो म्हणून मी पूजा झाल्या तर खडी साखर वगैरे ठेवते आणि नंतर जे मला बनवलेलं आहे उसळ वगैरे ती स्वामींना ठेवून मी स्वामींना नैवेद्य देते. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार घरातील सगळ्यांजणांसोबत एकदा आरती करायची, तर ती सुद्धा आम्ही नेहमीच करतो. आता आम्हाला मंदिरात जायचं होतं म्हणून मी साडी वगैरे घालून केली, किंवा नेहमी जर मी ड्रेसवर असेल तर तशी सुद्धा करते, पण 2 वेळा आम्ही स्वामींची आरती नक्कीच करतो. तर अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थांची छान अशी आरती करते, घरातील सगळ्यांना आरती देते, स्वामींना आरती देते. आणि ह्या गोष्टीने आपल्या घरातील सर्वांवर सुद्धा स्वामींचा आशीर्वाद राहतो. म्हणून आपण घरातील सगळेजण घरी असताना आरती नक्कीच केली पाहिजे. तर असा होता माझा आजचा 18वा गुरुवारची पूजा. 21 गुरुवारापैकी माझे असे 18 गुरुवार पूर्ण झाले आणि परत घरच्यांना प्रसाद नैवेद्य भेटावा म्हणून आपण परत स्वामींना खडीसाखरेचा प्रसाद ठेवायचा, घरातील सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे आणि स्वामींना घरातील सगळ्यांना नमस्कार करायला सांगायचं आहे. आपण सुद्धा स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि रात्री जे काही उपवास सोडायला आपण बनवतो तर ते स्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे. आणि आजच्या दिवशी शक्यतो काही गोडधोड करायचा प्रयत्न करायचा, जसं की खीर, शिरा अशा गोष्टी, आणि स्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थांची पूजा मी करते. आय होप तुम्हाला सुद्धा माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला आणखी असेच माझे व्हिडिओ पाहिजे असतील किंवा माझे 17 गुरुवार कशी मी पूजा केली हे पाहिजे असेल तर मी प्रत्येक व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. एकदा माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि नक्की चेक करा. तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने ही स्वामीची छोटीशी पूजा करते. आणि तुमची सुद्धा इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच हे व्रत करू शकता. तर आणखी भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओपर्यंत. आणि आतापर्यंत स्वामींची जशी साथ लाभली माझे 18 गुरुवार पूर्ण व्हायला, तसेच समोरचे सुद्धा होतील आणि स्वामींनी माझ्याकडून त्यांची सेवा करून घ्यावं अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि माझं काही चुकलं असेल तर स्वामींना माफी मागते. आणि अशा पद्धतीने माझा हा व्हिडिओ मी इथे शेवट करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझं काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला खूप 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 जास्त शेअर करा. व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बऱ्याचशा व्हिडिओ